सामना असेल बघा। पहिल्या फेरीतील तिसऱ्या राऊंडमध्ये आपण त्याच्या अगोदर एक सामना खेळवला। खरं तर टीम टाकेगाव उशीर झाला, रन 2 बॉलची पेनल्टी लागली त्या संघाला। चला गेम स्टार्ट पाहतो। पहिल्या चेंडूवरती जागा म्हणजे आगास केला, पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार टोकलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय, काय नजाकत होती या फटक्यामध्ये। 2 चेंडू मध्ये 2 चौकार ऑन द फायर सूरज भोईर। दिनेश दादा केने पेठाली आणि त्यानंतर पाहतोय आकाश दादा केने पेठाली। आदरणीय नवनाथ शेठ केने या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्यानंतर पाहतो तिसरा चेंडू मात्र डॉट फेकला। टोटल धावसंख्या धावपटलावरती लागली आहे 8 आकड्यावरती या जाऊन पोहोचली आहे। चांगली फलंदाजी करत असताना मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो चांगला चेंडू, त्यानंतर मात्र बॅटची काढा, चिड़िया चुप गई खेत में। पहिला गडीगारात पहिला आदरा, पहिले 7.5 निष्ठा पनवती अपशगुन, पहिला लपड पाठीमाग। पहिले सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, त्यानंतर मात्र काय गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहतो आपण। पहा विचार केला गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल। 2 चेंडू मध्ये मात्र 2 चौकार, त्यानंतर मात्र काय कमबॅक असतोय तो मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत असताना नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर। अजूनही नॉन स्ट्राइकला पाहतोय चिन्मयला जो सलामीला आलेला फलंदाज। ओहो आल्या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडालाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपलाय। तू चल मै आया, पुन्हा एकदा जसा मैदानाच्या आतमध्ये गेला तसा मैदानाच्या बाहेर। बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी। पहिले 2 चेंडूचा विचार केला, 2 चेंडूवरती 2 चौकार आणि त्यानंतर पाहतोय तिसरा चेंडू डॉट आणि 2 चेंडूवरती लागोपाठचे 2 विकेट। म्हणजे काय गोलंदाजी करतचा। शेवटचा चेंडू शिल्लक असेल, नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये वेदांत पाटील। अजूनही मात्र चिन्मय पाटीलला पाहतोय आपण, नॉन स्ट्राइकला उभा आहे जो सलामीला आलेला फलंदाज चिन्मय पाटीलला पाहतोय आपण। हो चांगला फटका पाहतोय, चाबूक शॉट, चेंडू जाई सीमा पार, शेवटच्या चेंडूवरती मात्र मारला हा षटकार। टीमला तुम्हाला मात्र सूचना असतील आपल्याला 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत। कदाचित 20 मिनिटाचे 21 मिनिटं झाले तर पॅनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल। 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत याची मात्र नोंद घ्या आपण। पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय, टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती। 2 गड्याच्या मोबदल्यात नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय चैतन्य पाटील पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज। नॉन स्ट्राइकला फलंदाज पाहतोय चिन्मय पाटील जो सलामीला आलेला फलंदाज।
तर बघा दोन्ही फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. वेदांत आणि चिन्मय जर 3 षटकार मारले, एका ओव्हरमध्ये जरी 3 षटकार मारले तरी दीपक खापरे यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज असेल. बघा अनाउन्समेंट एकदाच केली जाईल, वारंवार नाही. दीपक दादा खापरे आपण आला असाल तर या व्यासपीठामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या चेंडू मात्र डॉट फेकलाय चैतन्य. तर नक्कीच या स्पर्धेसाठी आमचे दमदार व्यक्तिमत्व भरत दादा या आपला सन्मान करायचा आहे. भरत दादा पाटील सिद्धी करवले ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मित्र 5000 रुपयाचं देणगी स्वरूप त्यांनी प्राप्त करून दिले. दादांचा सन्मान इथे केला जाईल. मी योगेंद्र पाटील यांना विनंती करेल की आपले शुभाशय भरत दादांचा सन्मान करायचा आहे. भरत दादांचा सन्मान इथे केला जाईल व्यासपीठावरती. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मात्र चिन्मयच्या बॅट मधून आपण चौकार सुद्धा पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला पाहतोय फटका, गॅप मध्ये फटका आहे. चेंडू मग धावतात. चेंडू आणि क्षेत्ररक्षणाची पहा काय प्रयत्न मात्र केलाय. तोपर्यंत मात्र धावा कंप्लीट केल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये 2 आणि आपल्या संघासाठी मात्र 2 धावा रोखल्या गेल्या. एवढाही मात्र बॉडी लँग्वेज असून मात्र बॉडीचा पाहताय तुम्ही बॅलेन्स मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र काय क्षेत्ररक्षण केलाय. चेंडू मध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये प्रयत्न झाले होते, त्या ठिकाणी शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवला. ओहो रिव्हर्सच्या माध्यमातून काय फटका लगावल्या जातात. वा दमदार फटका पाहिलाय. सीमा रेषे बाहेर रिव्हर्सच्या माध्यमातून ठोकलाय षटकार. दशरथ सरांनी नाव दिलाय एड झवा फटका. तो फटका आला षटकार. षटकाराच्या माध्यमातून काय रिव्हर्सच्या माध्यमातून पहा जागा बनवली. त्यानंतर हो स्वतःच्या फॉलो मध्ये अडवायचा होता पण चांगला पाहतोय. एक धाव तर वेगाने पुन्हा केले. दुसरीचा प्रयत्न पहा कोणीच नव्हता त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. चित्याच्या चपल्याने धावा पूर्ण केल्या आहेत. चिन्मय पाटीलच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करत असताना 4 चेंडू केला. 4 चेंडूमध्ये तब्बल 12 धावेचे योगदान दिलंय. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. ओहो पुन्हा एकदा रिव्हर्स. आता मात्र उंचा उडालाय आणि या वेळेस मात्र त्या ठिकाणी झालं रचलं होतं आणि संपलाय चिन्मय पाटीलचा खेळ. झटका क्रमांक लागलाय 3रा. स्कोरकार्डवरती धावा लागल्या गेल्या तब्बल 3 गडी बाद 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चिन्मय पाटीलचा विचार केला ना, चिन्मय पाटील चांगली फलंदाजी करत होता. त्यानंतर मात्र रिव्हर्सचा वापर केला. बॅटची मतलब टो एंड लागला होता बॅटचा. त्यानंतर मात्र झेल उडाली आहे. चांगला जजमेंट पाहिला त्या ठिकाणी. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय स्कोरकार्डवरती 28 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. ओमकार नाईक स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतोय आपण. रितेश बोईरला पाहतोय स्ट्राइक एंडला. नॉन स्ट्राइकला फलंदाज पाहतोय आपण. पहिला चेंडू मात्र पाहत आहे. पंच आमच्याकडे वळतात. खराब चेंडू मात्र खराब थोडीशी लाईन मात्र मिस केली या गोलंदाजाने. वाईट चेंडू फेकलाय. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 3 गडी बाद 29 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पाहतोय आपण स्ट्राइक एंडला वेदांत या फलंदाजाला. ओहो पुढे येऊन केलाय. नंतर काय फटका गेलाय आणि चेंडू जाईल सीमा पार. ठोकलाय षटकार.
चला सागर, आपल्याला विनंती असेल, आपल्यासाठी मात्र पुन्हा एकदा केक आलाय, आपण केक कापायचा आहे. पा विचार केला ना, 2 चेंडूवरती 2 धमाके या फलंदाजाने. वेदांत पाटील ऑन द फायर. ओहो, तिसरा मारेल का हा प्रश्न पडलाय. उंच उडालाय, क्षेत्ररक्षण आलाय, जेज करतोय त्या ठिकाणी आणि जजमेंट चांगलं आणि संपलाय वेदांत पाटीलचा खेळ. झटका क्रमांक लागलाय 4था. डीजेच्या माध्यमातून अप्रतिम संगीत आणि त्यांचा आज वाढदिवस सुद्धा पाहत आहे. चला या, आपण केक आलाय आपल्या, मात्र केक कापायचा आहे आपण. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये, नयन माली एंटर झालाय. पा विचार केला ना, पहिल्या षटकामध्ये 2 गडी मात्र बाद झाले, त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतोय, गोलंदाजी मार्क वरती ओमकार नाईकला पाहतोय आपण. षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र काय कमबॅक असतोय ओमकार नाईकच्या माध्यमातून. अजूनही मात्र 4 चेंडू शिल्लक असतील, पुन्हा एकदा तयार. हो, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. डॉट चेंडूची सांगता ते नेहमी म्हटलं जातं ना, डॉट चेंडूवरती मात्र कुठलीही धावसंख्या जोडली जात नाही. डॉट चेंडूची सांगता पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, चांगला क्षेत्ररक्षण झालाय, फेकी सुद्धा अचूक झाली आहे. तोपर्यंत मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. सिंगल धाव मध्ये सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 4 गडी बाद 36 झाल्यात. अजूनही मात्र या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असतील. हो, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, एक धाव तर वेगाने पुन्हा गेले, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी 2-2 आणि चेंडू अडवला जातो. तोपर्यंत मात्र फक्त सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 4 गडी मात्र गमावल्यात. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटक मात्र सुरू असताना. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती 4 गड्याच्या मोबदल्यात. आपल्याला विचार केला तर आदरणीय संदेश पाटील डायगर आणि त्यानंतर पाहतोय आपण संदेश पाटील डायगर चिंतामणी एंटरप्राइजेस. आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपल्या सरसे स्वागत. जाऊया मैदानामध्ये. 3 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 4थ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. चांगला चेंडू मात्र त्यानंतर क्षेत्ररक्षण थोडा अप्रतिम झालाय. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक सुद्धा रोटेट केली आहे. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या गेल्या तब्बल 38 धावा. 4 गडी मात्र अद्याप गमावल्या गेल्या. अजूनही विचार केला तर मात्र 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण, नयन मालीला पाहतो आपण. हो, पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, मात्र थोडासा दूर ठेवण्याचं काम करत असताना लाईन मात्र थोडीशी भटकलाय गोलंदाज. दिशाहीन गोलंदाजी पाहतोय. खराब चेंडू. चला डीजे सागर, आपल्याला विनंती आहे, आपण केक केक कापायचा आपण लगेचच या आणि आयोजकांच्या माध्यमातून केक आणलाय आपण लगेचच या. हो, चांगला चेंडू. पुन्हा एकदा पायडल चिपकण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एका पटरीवरती आणि एक पटरी मात्र पटरीवरून मात्र एक डबा कोसळलाय. नयन माली बॅक टू डग आउट.
इंटरव्हा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. झटका क्रमांक लागलाय 5वा. चौथा षटक मार्गस्थ असताना विचार केला, टोटल धावसंख्या जोडली गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहतोय आपण 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. 5 गाड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज एंटर झाले मैदानाच्या आतमध्ये. अवधूत मात्रेला पाहतो आपण. स्ट्राईक एंडला अजूनही मात्र फलंदाज पाहतो आपण. रितेशला पाहतो आपण. ओहो, पुन्हा एकदा पाहिली गेले तर पुन्हा एकदा खराब चेंडू फेकलाय. या षटकामध्ये आपण पाहिले ना 2 चेंडू खराब फेकल्यात. या गोलंदाजाने 1 विकेट सुद्धा कॅरी केलाय रनआउटच्या माध्यमातून. पण विचार केला ना सातत्याने गोलंदाजाचा मात्र एकच डोक्यामध्ये निर्णय घेतलाय, शरीरापासून मात्र दूर ठेवण्याचं काम करत असताना फसवा चेंडू टाकला होता. टॅपिंग क्रिकेट पाहतोय. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी उचलला फेकला. तोपर्यंत मात्र सिंगल पूर्ण झाली. या सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. टोटल पाहतो आपण. स्ट्राईकला पुन्हा एकदा नवीन आलेला फलंदाज मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडाला. जजमेंट करतोय त्या ठिकाणी. हो, चांगला जजमेंट. अवधूत मात्र बॅक टू डगआउट. झटका क्रमांक लागलाय 6वा. एंटरवा मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. सागाव संघाचा विचार केला ना पहिल्या 2 षटकामध्ये मात्र चांगली धावसंख्या होती. त्यानंतर थोडासा धावायला अंकुश लावण्याचं काम केलंय. चौथा षटक मार्गस्थ असताना टोटल पाहिली सागाव संघ जाऊन पोहोचलाय 41 या आकड्यावरती 6 गडी बाद. आणि नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. गोपी पाहतो आपण. पूर्णपणे या मात्र विचार केला अजूनही मात्र चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू मध्ये मात्र किती धावा जमा करेल. 41 धावा तर लागल्या गेल्या तर स्कोर कार्ड वरती. चला स्पीडअप करा, का उशीर करताय आपण. वेळेचा पूर्णपणे बंधन असं आपल्याला. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे. एकमेव कारण मात्र 2 चेंडू या षटकामध्ये खराब टाकल्या त्या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोपीला पाहतोय. हो हो, पुन्हा एकदा पाहिली गेली तर अचूक टप्प्याची अचूक लाईन पाहतोय आपण. जास्तीत जास्त या गोलंदाजाचा विचार केला ना तर फलंदाजापासून मात्र दूर ठेवण्याचं काम करत असताना चेंडू डॉट चेंडूची सांगता अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टोटल पहिली 41 धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात. हो, अर्ध्या पिच वरती टाकलेला चेंडू. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी थोडासा उशीर करतोय आणि यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. 4 षटकाचा मात्र वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. चला टीम मीटिंग नको या, पूर्णपणे वेळेचा पूर्णपणे बंदर असेल आपल्याला. आता मात्र विचार केला शेवटचा षटक असेल. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये मात्र किती टार्गेट सेट होईल. चला डीजे आयोजकांच्या माध्यमातून आपला केक सुद्धा आलाय. चला स्पीडअप करा. 4 षटकाचा सामना मात्र विचार केला ना 4 षटकाचा सामना संपलाय. टोटल पाहिली 43 धावा स्कोर कार्डवरती लागल्या सागाव संघाच्या. हो, पहिला चेंडू मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच उडाला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. चांगला जजमेंट टिपलाय. मात्र झटका क्रमांक लागलाय सागाव संघाला 7वा.
पण अजूनही विचार केला ना 5 चेंडू शिल्लक असतील या षटकाचे टोटल पाहिली 43 आकड्यावरती मात्र 7व्या क्रमांकाचा गडी बाद झालाय. गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अंकित पाटीलला पाहतो आपण. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केला या गोलंदाजाने पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो हो पहिला चेंडू खेळत असताना चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एका टप्प्यावरती चेंडू उचललाय फेकलाय फटका सुद्धा चांगला होता. त्यानंतर पाहतोय थोडासा गोलंदाजाने मात्र थ्रो कलेक्ट करता आला आणि या बॅकअप मिळत असताना सिंगल धाव सिंगलच्या माध्यमातून शॅग रोटेट झाली आहे. शॅग लढण्याचं काम केलं फलंदाज पाहतो आपण गोपी या फलंदाजाला पुन्हा एकदा सज्ज असेल गोपी स्ट्राईक एंडला. हो हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात थोडीशी लाईन मिस केली डॉट चेंडूची सांगता 5 शेवटचा षटक आहे. या षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. टोटल पाहिली 44 धावा लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती सागाव संघाच्या. आणि समोर पाहतो आपण खूप दूरचा प्रवास करून टाकेगाव संघ पाहत आहे त्यांना फाईट करतोय. आणि टाकेगाव संघाला मात्र 2 चेंडूची मात्र पेनल्टी सुद्धा लागली चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. पुन्हा एकदा सिंगल मिळाली सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. अजूनही विचार केला तर मात्र अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. हरीश मात्रेला पाहतोय स्ट्राईक एंडला 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. हो हो मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस मात्र पुढचा दरवाजा उघड्या ठेवल्याने पाठीमागून चोरी झाली आहे. झटका क्रमांक लागतो 8वा. आतमध्ये राम मात्रे अजूनही मात्र विचार केला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अद्याप विचार केला तर 8 गडी मात्र बाद झाल्या. शेवटचा चेंडू शिल्लक स्कोरवरती धावा लागल्या गेल्या तब्बल 45 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक जर कदाचित या चेंडूवरती षटकार आला तर 51 धावा होतील आणि त्यानंतर मात्र चौकार जरी आला तरी 50 धावेचा टार्गेट असेल. डावखुऱ्याचा फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक केला शेवटचा चेंडू शिल्लक. हो हो चांगला चेंडू वेगाने बीट करतोय. पहिल्या सत्राचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 45 या आकड्यावरती. चला तर या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातोय. आज सागर पडबले यांचा वाढदिवस आहे आणि त्याला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आपण शुभेच्छा देऊया. जवानमान मित्रमंडळ आणि जवानमान क्रिकेट संघ सिद्दीक करवले यांच्या वतीनं त्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. चला सर्व जवानमान मंडळ आपण या मंडळ सगळे आमचे या ठिकाणी उपस्थित राहायचंय. चला यानंतरची लढत आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जॉईंट व्हा लगेच. जय गणेश्वर दानसर संघाचे कॅप्टन आणि आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे कॅप्टन. चला लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातो त्यामुळे दोन्ही संघ आपण लगेच टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहावं. आराध्य स्पोर्ट्स टेंबोडे संघाचे कॅप्टन आणि जय गणेश्वर दानसर संघाचे कॅप्टन आपल्याला पुकार आहे की आपण लगेच नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित राहायचंय. सागरदादा पडबले यांचा वाढदिवस खरं तर आता या ठिकाणी साजरा केला जातोय. आज त्यांचा वाढदिवस आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक आमचे जवानमान मित्रमंडळ व जवानमान क्रिकेट संघ सिद्दीक करवले. चला डीजे आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. डीजे सागर
आपला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. चला दोन्ही कॅप्टन आपण जॉईंट व्हायचं लगेचच या ठिकाणी टॉस केला जाईल. आराध्य स्पोर्ट तेंबोडे कॅप्टन आणि जय गणेश्वर दानसर संघ कॅप्टन. तेंबोडे संघाचे कॅप्टन करण येत आहेत. चला दानसर संघ कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी उपस्थिती दाखवायची. दानसर संघाचे कॅप्टन दानसर संघ कॅप्टन लगेच उपस्थिती दाखवायची. बघा तेंबोडे संघाचे कॅप्टन उपस्थित आहे आणि पहिलं चेंडू पडण्याच्या अगोदर आपल्याला इथे उपस्थिती दाखवायची. दानसर संघाचा कॅप्टन चला दानसर संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी आलेले आहेत. आपण टॉस करणार आहोत. कॅप्टन या ठिकाणी दोन्ही आलेले आहेत. तर चला दिनेश बुवा पाटील या आपल्या शुभास इथे टॉस केला जाईल. या मॅचचा मॅच नंबर पहिला फेरीतील अंतिम लढत पहिला मिळेल. चला बॅट्समॅन लगेच पाठवायचे आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि दोन्ही संघांमध्ये ते टॉस केलं जाईल. चला आराध्य स्पोर्ट तेंबोडे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये चला सामन्याला सुरुवात करा. बघा या सामन्याने ऑलरेडी भरपूर वेळ घेतलाय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. आज या स्पर्धेतली चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीमध्ये आलेल्या सर्व तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत.
युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सर्व क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, याची देई याचा डोळा. आणि आपण पाहतोय या ठिकाणी स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषकाचा शानदार सोहळा. चला सागाव संघ का वेळ घेता, आपण प्लीज सहकार्य करा, फिल्डिंग रचना लगेच करून घ्या. पंचेचाळीस धाबा झालेत पहिल्या सत्रामध्ये. 5 षटकांचा सामना आपण पाहिला. 46 धाब्याचं टार्गेट टाकीगाव संघासमोर, परंतु 46 धाबा त्यांना बनवायचे तर 28 चेंडूमध्ये, कारण 2 धाबे 2 बॉलची त्यांना पेनल्टी आहे. चला टॉस करून घ्या तोपर्यंत. योगेंद्र पाटील आपण टॉस करून घ्या. दोन्ही संघ आलेले आहेत, त्या ठिकाणी लगेच जायचं. जॉईंट व्हा दोन्ही कॅप्टन. चला दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा लगेच. त्या ठिकाणी टॉस केलं जाईल. योगेंद्र दादा पाटील यांच्या शुभास्ते तो टॉस केलं जातोय. दिनेश भाऊ आमचे भजन सम्राट यांच्या शुभास्ते होईल टॉस. मॅच नंबर पहिला फेरीतील अंतिम लढत. टॉस केला जातोय. या ठिकाणी टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय आराध्य स्पोर्ट्स टेम्पोडे टीम. डिसिजन फक्त आम्हाला कळवायचं आहे. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय तो टीम जय गणेश्वर दानसर, जो आज स्कायरा 11 या नावानं मैदानामध्ये उतरेल. आकाश शेठ आपण आला असाल तर या संघाचे ऑनर आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करू.
सामना स्टार्ट करायचा पंच लगेच आपण सामन्याला सुरुवात करूया. बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये सागाव विरुद्ध टाकीगाव. परंतु सागाव संघाने पहिल्या सत्रामध्ये टोटल उभारली आहे 45 आणि 46 धाब्याचं टार्गेट मनाची बाळगून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे ती टाकीगाव संघाची. एस ओपनर सलामी बॅट्समन निहाल नाईक आणि चैतन्य पाटील हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 28 चेंडू मध्ये टार्गेट 46 धाब्याचं आहे. वेदांत पाटील पाबा सर्कलचं पहिलं षटक घेऊन येणार बॉलिंग ट्रॅक वरती. सामना स्टार्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट. बहुत द टीम शो द गुड गेम आणि पहिला चेंडू उडवलाय पॉइंटच्या डोक्यावर. चांगली फिल्डिंग. जोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईन वरती फील्ड केलं जाईल तोपर्यंत 2 धाब्यानं अकाउंट ओपन केलं. 2 धाब्यानं श्री गणेश हा केलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर धावपळकावरती 2 धाबा. टार्गेट 46 आहे 30 चेंडूंचा खेळ. परंतु त्याच्यातनं 2 चेंडू कमी असतील कारण 2 बॉलची पेनल्टी टाकीगाव टीमला लागली. त्यामुळे 28 मध्ये 46 टार्गेट आहे. बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपलाय. खेळ समाप्त. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर बॅट्समन निहाल नाईक. बॅक टू द डगआउट. दाबा एक खेळाडू बाद झाला. काय सुपर जेल टेपला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये पापा सर्कलचं पहिलं षटक. त्याला स्पीडअप करा थोडा. टीम जाणारे नवीन बॅट्समन थोडं स्पीडअप करा कारण या मॅचला भरपूर वेळ गेलाय. ऑलरेडी ही मॅच लेटच सुरू झाली आणि आता जास्त देखील वेळ झालाय. 4था राऊंड सध्या मैदानावरती. याच्यानंतर अजून एक लढत असेल. त्यानंतर अजून 3 लढती म्हणजे जवळजवळ 4 लढती या मॅच नंतर असणार आहेत. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा इथे रन्स तर प्राप्त होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. मॅच मध्ये पकड मजबूत करायची असेल तर चांगली सुरुवात करावी लागेल आणि सध्या तरी सांगाव टीम कडून आपण पाहिलं या ठिकाणी चांगली सुरुवात. वेदांत पाटील आमचे बालू पाटील जर मॅच बघत असतील तर बालू पाटील आपलं स्वागत आहे. यावेळीचा बॉल फटका चांगला चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. सीमा रेषा बाहेर आणि पंचांचा सिग्नल आलाय. 6 धाबा. विकेटच्या हॅट्रिक साठी वेदांतला प्राइज असेल दीपक दादा कापरे यांच्याकडून. विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं प्राइज आहे आणि धावसंख्या एकूण 90 आहे. 1 गडी बाद. धावसंख्या आपण पाहतोय. चांगली सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. खरं तर वेदांत परंतु त्याच्यावरती पृथ्वीला चढवलाय. 4थ्या चेंडूवरती षटकार आलाय. प्रभंजन परदेशी स्ट्रायकरवरती खेळाडू आपण पाहतो. इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. प्रभंजन परदेशीच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका. लॉंग लेगच्या दिशेनं धन 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 करत चाललाय चेंडू. सीमारेषा बाहेर येतो. अजून एक शानदार चौकार. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा
प्रहार केलेत. खरं तर हा चेंडू पडल्यानंतर लेगस्टमच्या बाहेर पंच मला सांगतात वाईट बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाढतायत. टीमची टोटल वेगानं पुढे चालली आहे. टीम टोटल 13 टीम. टार्गेट इथे 46 आहे, परंतु सुरुवात बघा किती सुंदर केली आहे टाकीगाव संघानं. लेट आले परंतु चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये त्यांनी साकारली. पुन्हा एकदा प्रहार. यावेळी देखील बॉलला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. चेंडू सीमारेषा बाहेर. अजून एक ब्रँडेड षटकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन संख्या 19 आणि आता समीकरण उर्वरित समीकरण 22 चेंडू आणि 27 धाबीची गरज. गरज असेल कारण मॅच मध्ये आपण पाहिलं चांगली सुरुवात केली. अगदी सुंदर सुरुवात राहिली कारण या ठिकाणी टाकीगाव संघासमोर टार्गेट छोटं होतं. 2 बॉलची पेनल्टी लेट आल्यामुळे त्या संघाला देण्यात आली. सध्या तरी सलामी बीट बॅट्समन तुम्ही पाहतात बॅट्समन चैतन्य पाटील आणि प्रभंजन परदेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. दोन्ही पंच आता एकत्रित येऊन जो काही डिसिजन असेल योग्य डिसिजन देतील. पंच सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन आणि सुनील तांडेसर मॅन फ्रॉम बेलोली हे पापिष्ट पंच आहेत. डे नाईट कंटिन्यू त्यांची चालू असते. मनोज पवार कंटिन्यू 24 मधून जबरजबर 20 तास तरी दुटीवरती आहेत. बॅट्समॅन आउट. यस, फिंगर अप. पंचांचं डिसिजन आलं. दोन्ही पंचांनी डिस्कस केलंय आणि इकडे फलंदाज बाद. विकेट मैदानावरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. 2 विकेट गेली आहेत. 19 धाबेवरती टीम टाकी गाव. लॉजिस्टिक टीम टाकी गाव मैदानावरती पाहायला मिळते. टार्गेट त्यांच्या पुढे 46 आहे आणि आतापर्यंत 19 रन्स आल्यात. या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले 3 म्हणजे 21 चेंडूमध्ये 27. 3 चेंडू डॉट आलेत. सॉरी 2 चेंडूची पेनल्टी होती. तर आता पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. यावेळीचा फटका छान आहे. पाठवलाय इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक मध्ये
टीम टोटल 25 झालेत. जिंकण्यासाठी आता 21 धावेची गरज आहे. 20 चेंडू शिल्लक राहिलेत. 20 चेंडू आणि ते जिंकण्यासाठी आवश्यकता असेल. यावेळीचा चेंडू प्रहार आणि ते पुन्हा एकदा पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बरं सीमारेषा बाहेर आला. अजून एक षटकार. मॅच मधली पकड ती आता मजबूत झाली आहे. टार्गेट मोठं नव्हतं, फक्त 46 आणि त्याला पाठलाग करताना आतापर्यंत रन सलग 31. फक्त 15 धावा पाहिजेत. 19 बॉल शिल्लक राहिलेत. आल्या आल्या बघा यश जोशीच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. किती आक्रमक काढू आहे याचा त्यानं परिचय दिलाय. 2 मोठे षटकार आले आल्या आल्या. चांगली सुरुवात. जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. 19 बॉल शिल्लक आहेत. या मॅच मध्ये आपण पाहिले तर टाकेगाव संघ मजबूत स्थितीमध्ये. पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू खोदून काढलाय. जोपर्यंत चेंडू बाउंड्री लाईनमध्ये फिल्डर येतील तोपर्यंत डीप मध्ये चेंडू उचलून फेक केली. एक सिंगल आली. आता दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की प्रत्येक चेंडू मध्ये 1-1 रन्स आली तरी सुद्धा सामना सहजरित्या जिंकता येईल. आणि नक्कीच इथे 18 चेंडू राहिलेत आणि इथे गरज ती फक्त 14 धावेची. अद्याप 2 चेंडू या षटकामध्ये नक्कीच शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ब्लॉकरचा चेंडू. इथे टीम टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावा पळकापती लागले 33 रन. 13 धावेची गरज आहे. बॉल शिल्लक असतील आता 17 चेंडू. 2 बॉलची पेनल्टी होती. तसं पाहिलं तर 19 बॉल शिल्लक आहेत परंतु 2 बॉलची पेनल्टी आहे. यावेळीचा चेंडू फलंदाज बाद आणि ते अजून एक धक्का लागलाय. जिंकण्यासाठी अद्याप 13 धावेची गरज आहे. या ठिकाणी 2 षटकं समाप्त झाली. 2 मॅचच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरबोर्ड होती 33 रन. बघा स्क्रीनमध्ये आमचं कॉमेंट्री बॉक्स दाखवलं जाते. स्कोरर आमचे त्यानंतर MTC लाईव्हचे कुणाल म्हात्रे छोटा पॅकेट असतायत बघा स्क्रीनवरती. त्यांना दाखवलं जाते. संपूर्ण कॉमेंट्री पॅनल या ठिकाणी दाखवलं जाते. धावसंख्या एकूण 33 झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 13 धावेची. येणारी बॉल शिल्लक आहेत. सोळा चेंडू. आता गरज आहे 13 धावेची. चला जाऊया मैदानावरती. चर्चासत्र बंद करा कारण रात्रीच्या ठीक 12 वाजून 35 मिनिटं झाली आहेत. यानंतर अजून एक पहिला फेरीची लढत होणार आणि राहिलेले नंतर सेकंड राऊंडचे सामने. आज 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल होतील. अवधूत आलाय ओव्हर नंबर 3 करण्यासाठी. अवधूत मात्रे. चांगला चेंडू पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट कळतोय. अगदी आउटस्विंगच्या माध्यमातून चेंडू फेकलाय. अवधूत तुम्ही पाहतायत बॉलिंग ट्रॅकवरती. काय सुंदर गोलंदाजी. अगदी सुरेख गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. कमबॅक करावं लागेल कारण 15 चेंडू मध्ये 13 धावेची गरज आहे. स्ट्रायकरवरती प्रभंजनच्या बॅटमधून 6 चेंडू मध्ये 17ची इनिंग आपण पाहिली. रोहित आलाय. नौसाक एंडवरती येतो. यावेळी फटका चांगला आहे. चालला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत त्या ठिकाणी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकाराबरोबर टीमची टोटल 37. आता फक्त 9 धावेची गरज आहे.
14 चेंडू शिल्लक, 9 धाबेची आवश्यकता. मैदानाभोवती सामन्यामध्ये पकड मजबूत झाली आहे ती लॉजिस्टिक तिसगाव संघ, सॉरी टाकीगाव संघ, लॉजिस्टिक टाकीगाव संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रहार केलाय ऑन साइड मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी दूर होते आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार. आणि षटकाराने आता टीमची टोटल एकूण 43 होती, फक्त 3 धावा आवश्यकता असेल. 8 चेंडू मध्ये 27 ची शानदार इनिंग. प्रभंजन परदेशी सेकंड वरती काढू, सुंदर खेळ. 46 छोटं टार्गेट होतं, कारण ही खेळपट्टी फलंदाजाला जास्त अनुकूल ठरणारी आहे आणि या खेळपट्टीवरती फलंदाजांपेक्षा गोलंदाजांपेक्षा फलंदाजी जास्त दादागिरी राहिली आणि आज देखील तेच चित्र पाहायला मिळालं. 46 टार्गेट मोठं नव्हतं, परंतु सागाव संघाकडनं गोलंदाजी अपेक्षित झाली नाहीये आणि ते एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल सध्या 44 होती. 44 धाबा स्कोरबोर्ड होती, फक्त 2 धाबीची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहायचे. दोन संघ, एक टेंबोडी संघाने टॉस जिंकले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि दानसर संघ आपण देखील इथे समोर राहा. आम्हाला नक्कीच इथनं तुम्हाला एंट्री करायची आहे आमच्या स्टेजच्या समोरून, त्यामुळे दोन्ही संघ स्टेजच्या समोर या. सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल बा, कारण आज थोडा लेट सुरू झाले सामने. काल रात्रीचे बॅलन्स सामने आम्ही कव्हर केले, त्यामुळे सामने थोडे लेट झालेत. उद्या सुपर संडे, त्यामुळे प्रेक्षक देखील आवर्जून या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण उद्या आरामात उठतील. परंतु आमचे पंच त्यांना सकाळी 8:30 वाजता ग्राउंड दाखल करावं लागेल, आम्हाला देखील पारगावमध्ये जावं लागेल. नाही दोन धावेची फक्त आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. षटक क्रमांक आपण पाहिले या ठिकाणी समाप्त झाले 3. दोन धावेची फक्त गरज आहे सामना इथे जिंकण्यासाठी, परंतु बॉल हवेत. अजून एक धक्का टीम मैदानाभोवती टाकीगाव संघाला. फक्त 2 धावेची गरज आहे. ओमकार जोशी आलाय बॅट्समन सेकंड वरती. फक्त 2 धावेची गरज आहे. फाईट देतात मैदानावरती, परंतु टार्गेट केवळ 46 आणि आतापर्यंत धावा लागले 5 गडीबाद 44. कदाचित 60-62 धावा असतात तर सागाव संघाने देखील फाईट दिली असती. 10 चेंडू मध्ये फक्त 2 पाहिजेत. यावेळी चेंडू लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल आली, डबल साठी धावतायत आणि इथे रन आउट.
काहीच गरज नव्हती. विकेट पडताच 6वा गडी. 45 धाबा झालेत. चला नवीन बॅट्समन लगेच जा. आपण टाकेगाव संघ लगेच आपला बॅट्समन पाठवून द्या. बघा 7 चेंडू आणि तर 1 धावेची गरज आहे. आज की रात सागर भाई आपके नाम. 1 धावा आणि जिंकलाय सामना मैदानावरती टीम लॉजिस्टिक टाकेगाव संघ सामना जिंकला. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. हार्डलक सागाव संघ मैदानावरती संघ आपण पाहिला. दोन्ही संघाला आपण नक्कीच कौतुक करू. तर या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरेल प्रभंजन परदेशी. 10 चेंडूमध्ये 28 धावेची खेळ गोलंदाजी करताना देखील 14 धावा 1 ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. तो प्रभंजन परदेशी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या प्रभंजन आपण मॅन ऑफ द मॅच साठी आणि दोन्ही संघ सेकंड करून आपण मैदानाच्या बाहेर व्हा. इथे